हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ही कॉइन पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे रंग इथे घेऊ शकता। खूप पटकन बनणारी ही पर्स आहे। मी संक्रांतीसाठी काही व्हिडिओ बनवत आहे गिफ्ट देण्यासाठी, तर नक्की बनवून पहा। खूप सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप मी इथे सांगितलेलं आहे कसं बनवायचं ते। चला जर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। यासाठी साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे। एक मणी लागणार आहे। जर मणी माझ्याकडे पिवळ्या रंगाचा धागा होता तर मी त्यानेच इथे सुई दोऱ्याच्या मदतीने शिवून घेतलेला आहे मणी हा। आणि बाकी आपल्याला हे 3 कलर लागणार आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे रंग वापरू शकतात। कात्री लागणार आहे आणि 10 नंबरची सुई लागणार आहे। चला जर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी गुलाबी रंगाचे लोकर घेतलेले आहे। सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। एक 2 3 चेन तयार करायच्या आणि गॅपसाठी आपण एक चेन तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण इथे 4 चेन तयार करून घेतल्या, त्यानंतर एक खांब, एक चेन, असे आपल्याला एकूण 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत। 3 एक चेन तयार केली, 4 5 1 2 3 4 5 6 खांब तयार झाले आपण इथे केलेले आहेत। 7 एक चेन, 8 एक चेन, 9 एक चेन, 10 एक चेन, 11 एक चेन, 12 मी हे 12 खांब तयार करून घेतलेले आहेत। शेवटी एक चेन तयार करून घेतली। हा लूप सुरुवातीचा आपण ओढून घेतला आणि जे सुरुवातीला 3 चेन केले आहेत त्या तिसऱ्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला चेन तयार करायचे आहेत। 2 3 4 चेन आणि इथे आपल्याला उंच खांब करायचा आहे, म्हणजे 2 वेळा आपण सुईवर वेढा घालून घेतला आणि एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला उंच खांब करून घ्यायचा आहे। हा 4 चेनचा एक खांब, हा दुसरा, 2 वेळेला 3 वेळा आपण सुई अशी 2 धाग्यातून बाहेर काढून घेणार आहोत। 3 लूप झालेले आहेत। 3 खांब आणि हा चौथा खांब उंच, 3 4 सुरुवातीच्या 4 चेन आणि हे 3 खांब आपण तयार करून घेतले। एक चेन तयार करायची आणि आपल्याला प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये दोन्ही खांबांच्या मध्ये आपल्याला हे उंच खांब तयार करून घ्यायचे आहेत, असे प्रत्येक गॅपमध्ये। आणि या 4 खांबानंतर आपल्याला एक चेन तयार करून घ्यायची आहे। 3 4 एक चेन। तर मी इथे प्रत्येक गॅपमध्ये तयार करून घेते हे खांब आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेतला। एक चेनच्या प्रत्येक गॅपमध्ये आपण 4 खांब असे तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे 12 वेळेला आपले 4 खांब इथे तयार झाले।
आणि शेवटी एक चेन तयार करून सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या, 4 केल्या होत्या, त्या तिसऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आपण इथं प्रत्येक वेळेला उंच खांब करून घेतलेले आहेत. आणि एक चेन तयार करून हा जास्तीचा धागा आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही हवे असल्यास एकाच रंगात बनवू शकतात. इथे मी दुसरा आणखीन रंग लावून घेणार आहे. आपण इथे हिरव्या रंगाची लोकर घेणार आहोत. सुरुवातीला इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि कोणत्याही 4 खांबानंतर जो एक चेनचा गॅप आहे, कोणत्याही गॅपमध्ये आपण इथे सुरुवात करू शकतो. स्लिप नॉट तयार करून घेतल्यानंतर इथे 1 2 3 चेन आणि तिथेच आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 सुरुवातीला ज्या 3 चेन आहेत तो एक खांब, दुसरा खांब आपण तयार केलेला आहे. 3 4 खांबानंतर पुढच्या या 4 खांबानंतर एक चेनचा जो गॅप आहे तिथे आणखी आपण 4 खांब तयार करून घेणार आहोत. 1 2 3 4. त्याच्यानंतर पुन्हा 4 खांबानंतर जो एक चेनचा गॅप आहे तिथे आपण एक खांब, 2 3 4 खांब, एक चेन आणि पुन्हा तिथेच 4 खांब तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला इथे एक कॉर्नर तयार होणार आहे. एकाच चेनच्या गॅपमध्ये इथे आपण 8 खांब तयार करून घेतलेले आहेत. 1 2 3 4. 2 वेळेला आपल्याला 4 खांब करायचे आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 4 खांब, एक चेन, 4 खांब असं करून इथे आणखीन पुढच्या गॅपमध्ये 4 खांब करायचे. त्यानंतर पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 4 खांब, एक चेन, 4 खांब असा हा राऊंड मी पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. कॉर्नरला आपण 4 खांब, एक चेन असे म्हणजे एकत्र 8 खांब केले आणि 2 ठिकाणी 4 खांब असे तयार करून घेतले आणि हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला. सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिचने जोडून एक चेन तयार करायची आणि हे जास्तीचे लोकर इथे आपण कट करून घेणार आहोत. यानंतर मी इथे पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे. स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि कोणत्याही एका कॉर्नरपासून सुरुवात करायची. इथून केली तरीही चालेल. कोणत्याही गॅपनंतर 4 खांबाच्या गॅपनंतर 1 2 3 चेन आणि तिथेच आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 3 चेनचा एक खांब आणि आणखी 3 खांब आपण असे तयार करून घेतलेले आहेत. एकूण 4 खांब तयार केले. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पुन्हा आपण इथे 1 2 3 4. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 4 खांब. तीन वेळेला आपण 4 खांब करून घेतले आणि हा जो कॉर्नर आहे तिथे पुन्हा आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 2 चेन. याच्या अगोदरचा हिरवा राऊंडला आपण एक चेन केली होती गॅपसाठी. इथे 2 चेन तयार करून घेणार आहोत. 1 2 3 4. हा झाला आपला पहिला कॉर्नर. तर अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. त्यानंतर 3 वेळेला जसे मी इथे 4 खांब केले तसे 3 वेळेला 4 खांब करायचे आणि कॉर्नरला 8 खांब तयार करून घ्यायचे. फक्त इथे आपण 2 चेनचा गॅप दिलेला आहे. हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनला आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. त्यानंतर इथे एक चेन तयार करायची
आणि इथे आपल्याला जेवढे खांब केलेले आहे त्या प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. या चेन दिसतात तेवढ्या चेनवर आपण एक एक मुका खांब, फक्त इथे आपण 2 चेन केलेले आहेत तर तिथे आपल्याला त्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 मुके खांब करून घ्यायचे आहे. बाकी मी हा राऊंड पूर्ण करून घेते. प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब. इथे मी हा पूर्ण एक चेनचा प्रत्येक याच्यावर एक एक चेन तयार करून घेतला खांबावर आणि हा राऊंड इथे पूर्ण करून घेतला. मी आणखी एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मुक्या खांबांनी प्रत्येक खांबावर करून घेतल्यानंतर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची. हे 2 चौकोन आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी स्लिप नॉट तयार करून घेतलेली आहे आणि हा एक चौकोन सरळ ठेवायचा आणि हा चौकोन एक उलट बाजूने करून घ्यायचा आहे. हे धागे मी नंतर कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जोडायचं आहे. आता इथे आपण कॉर्नर केलेले होते 4 खांब, 2 चेन 4 खांब. तर या बाजूला हा जो दुसरा खांब आहे 1 2, हे 2 सोडून तिसरा जो खांब आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. मागची बाजूसुद्धा स्लिप स्टिचने जोडणार आहोत. अशा पद्धतीने एक चेन तयार करायची आणि आपल्याला इथे आता या बाजूचा हा मागचा लूप आणि या बाजूचा मागचा लूप इथे आपल्याला स्लिप स्टिचने पूर्ण हा राऊंड जोडून घ्यायचा आहे. इथे आपल्याला हा व्हीचा आकार दिसतो तर याचा एक लूप आणि या बाजूचा एक लूप इथे आपल्याला फक्त स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. प्रत्येक चेन जिथे दिसते आपल्याला त्या प्रत्येक चेनवर असं स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण 3 बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा हे 2 खांब, या 2 खांबांपर्यंत मी इथे हे स्लिप स्टिच करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हे 4 खांब जे आहेत आपले कॉर्नरचे, या 2 खांबांपासून हे जे 2 खांब आहेत हे 2 खांब इकडे सोडले आणि हे 2 खांब आहेत हे कॉर्नरचे, इथून आपण स्लिप स्टिच करून पूर्ण प्रत्येक चेनवर एक एक स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा इकडे या 2 खांबांवर हे 4 जे खांब आहेत इथे आपण 8 केले होते, हे 4 खांब आणि हे 2 खांब असे एकूण 6 खांबांवर मी इथे स्लिप स्टिच करून घेतलं आणि सुंदर आतले धागेसुद्धा गाठ बांधून कट करून घेतले आणि इथे एक मणी लावून घेतला. माझ्याकडे पिवळ्या रंगाचा दोरा होता त्यानेच मी इथे सुई दोऱ्याच्या मदतीने हा मणी असा लावून घेतलेला आहे. आणि आता याला अडकवण्यासाठी इथे आपण या बाजूने काही चेन तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाची लोकर घेतली. स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे. मणी कुठे लावला मी इथे आपण हे 1 2 3 मध्ये आपण 3 पिवळ्या रंगाचे 4-4 खांब असे करून घेतले होते. त्याच्यावर ह्या दोन्ही हिरव्याच्या मध्ये आणि मध्यभागी असं लावून घेतला. तसंच या बाजूने आपल्याला चेन तयार करून घ्यायच्या आहेत. हा जो पिवळा रंग आहे 1 2 3 मधला जो आहे तिथे आपण मध्यभागी दोन्हींच्या मध्ये 4 खांब आहेत तर 2-2 खांबाच्या मध्ये हे स्लिप नॉट जोडून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 आपण इथे चेन मोजून असं अडकवून घेणार आहोत. तर चेन आपण मोजून घेऊया. 9 10 11 12 इथे आपल्याला या 12 चेन तयार करून घ्यायच्या आहेत. एखादी जर जास्त असं वाटत असेल कमी जास्त होत आहे तर आपण इथे 1-2 चेन वाढून घेऊया. 2 चेन आपण वाढून घेतल्या. एकच वाढवते मी इथे, थोडं लूज होतं हे.
कारण आपल्याला इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. तिथेच आपण जिथे सुरुवात केली तिथेच आपण हे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. आणि एक चेन करून कट करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला जो धागा आहे त्याची आपण गाठ बांधून आतल्या बाजूने याची गाठ बांधूयात दोन्ही धाग्यांची. इथे मी गाठ बांधून घेतलेली आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे धागा जास्तीचा. चेन इथे तुम्ही कमी जास्त करू शकतात, मनी किती मोठा आहे त्याच्यानुसार. आणि सुंदर अशी आपली ही कॉइन पर्स तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.